आले डोक्याला. वाव. काय कलर्स वाटतात यार, एक नंबर. ट्रान्झॅक्शन पूर्ण टू प्रोसेस इन दिस कार्ड. कॅश भेटले पाहिजे, नाहीतर हालच होईल आमची. कॅश नसेल तिकडे तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग फ्रॉम बाली. आज आहे 12 फेब्रुवारी 2023. सो आज आहे आपला, आता उलटं होऊया, 3rd लास्ट डे इन बाली किंवा 4th लास्ट डे बोलू शकता. 15ला सकाळी फ्लाईट आहे आपली. आधी ज्या होमस्टेवाल्यांनी आपल्याला या बाईकची डिलिव्हरी इकडे आपल्याला या हॉटेलमध्ये केलेली आहे, आणि याचा पर डेचा चार्ज 65K त्यांनी घेतला आहे आणि डिलिव्हरीचे 50K घेतलेत. आणि आपण ती त्यांना रिटर्न करणार आहे एअरपोर्टला. सो एअरपोर्टला जायचे चार्जेस पण आपले वाचतील. हे आहे बेजी रिव्हर ॲडव्हेंचर बाली. खाली यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स लिहिले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलो आहे बेजी रिव्हर ATV राईडच्या इकडे. आज आपण ATV राईड करणार आहोत आणि ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला देतो की कसं आहे ATV राईड इकडचं. पहिला आधी बघूया की ATV राईड काय आहे आणि मग तुम्हाला कळेल की किती मजा येते त्याला. इथे आपल्याला शूज पण देतात आणि हेल्मेट देतात राईड करायसाठी. सो ही ATV आहे, ATV कार याला बोलतात. बोट. ओके, दिस इज फॉरवर्ड. ओके, दिस इज न्यूट्रल. And this is reverse. Yeah, this is E. This is Okay. 1, 2, 3. Yeah. स्वप्नाली रेडी. चला तू चालव रे. Double brake. Brake, brake. भारी मजा आली आहे, भारी खतरनाक. सिरियसली यू शुड मस्ट ट्राय. बस असं वाटतं आता कुठे पण गाडी चालवू शकतो मी. इकडे एक 5 मिनिटाचा ब्रेक आहे आणि या टनलमधून मग आपल्याला जायचं आहे. इथे पाणी प्यायला देतात, तर इथे आम्ही थांबलो आहे थोडा वेळ.
कळाली कदर ATV राईड काय असतं आणि कशी चालवायला लागते ही कार. मजा आली फुल धमाल. तुम्ही पण नक्की करा. आता फक्त फ्रेश होतो. इथे तुम्हाला बात करायला शॅम्पू वगैरे टॉवेल्स वगैरे पण देतात, हे लोक प्रोव्हाइड करतात. सो कशी वाटली राईड तर तू केली पण मी फक्त तो 2 टर्न मारले. इतका मज्जा आली. सो पण भारी मजा आली. ॲडव्हेंचरच आहे म्हणजे बालीमध्ये येऊन हे नक्की करा. आणि आता आपल्याला हे पडलं की तिला मी ऑनलाईन बघितलं होतं, मी खूप ठिकाणी सर्च केलं. काही ठिकाणी पर हेड फक्त 3,000 रुपये सांगितले होते INR म्हणजे 600 IDR. आणि ड्युएट असेल तर 750 वगैरे किंवा 850 असे सांगितलेले म्हणजे कपलसाठी. तर मी सर्च केलं खूप आणि ऑनलाईनमध्ये मला ह्याला मिळालं. मला 500 IDR कपल मिळालं. आणि 1 hours आहे पूर्ण, जो की बेस्ट आहे असं मला वाटतं. काही ठिकाणी 2 तासाचे वगैरे पण आहेत आणि तिथे 4 hours पण वगैरे. 4 hours म्हणजे 2 hours घेऊन जायचे वगैरे सगळे मिळून म्हणजे 7:30-8 वाजता घेऊन जाणार म्हणजे तुम्हाला पिकअपसाठी येतात, त्या पॉईंटला घेऊन जातात. तिथे तुम्ही मग राईड करता, लंच करता आणि मग ते लोक सोडतात. तर त्याचेच ते लोक 600 वगैरे पर हेड घेतात. आणि इथे पर हेड काहीतरी 300 ना, पर हेड 300 आहे आणि कपल करायचं तर 500 IDR आहे. सो ही डील मला बेस्ट वाटली. म्हणून आत्ता आम्ही हे आधी करणार होतो, नुसा पेनेडाला जायच्या अगोदर करणार होतो. पण आता बोललो आता करूया, आता वेळ आहे तर नंतर बघू. सो बेस्ट आहे, नक्की करा. काय बोलतो नक्की करा. सो जवळच बाली बर्ड पार्क होतं आणि त्याचसाठी आपण हा स्टे घेतला होता मिडल ऑफ द बालीला. ही ATV राईड आणि बाली बर्ड पार्क दोन्ही बघता येईल. आणि त्याच्या समोरच बाली रेप्टाईल पार्क पण आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता प्लेस बघायचा आहे. उडणारे पक्षी बघायचे आहेत की वळवळणारे प्राणी बघायचे आहेत. दोघांचे तिकीट्स वेगवेगळे आहेत. हो असंच बसवलेला ओपन. जे फक्त TVत बघायला मिळतात आज ते असे डायरेक्ट ओपनली बघायला मिळतात. मला वाटलं पिंजऱ्यामध्ये ठेवलेले असतील. आतमध्ये एंट्रीला येताना असे साखळ्या लावल्यात आणि बर्ड फिडिंगचा टायमिंग चालू आहे आणि आम्हाला बर्ड फिडिंग करता येणार आहे. या टायमाला आलो आहे आम्ही. आले डोक्यावर आलं. वाव विदाऊट केज बघायला केवढं मजा येतं ना ह्यांना. तुम्ही बघू शकता इथे केज नाही आहे, हे पूर्ण ओपन ठेवलं त्या लोकांनी. केवढा आहे तू, कसं सुकवतोय त्याला. हे आऊल्ससाठी काहीतरी बनवलेलं आहे इथे. हा केजमध्ये आहे, केवढा मोठा आहे हा. डोळे बघा त्याचे. आणि यांना काळोखातच ठेवले मोस्टली, उजेडात ठेवत नाही. त्यासाठी या लोकांनी हे पूर्ण असं हे बनवलं, हाऊस बनवलं आहे आऊलसाठी. सो बाली बर्ड पार्कमध्ये तुम्ही असे पॅरेट्स घेऊ शकता हातामध्ये आणि फोटोज काढू शकतात. ऑसम एक्सपिरियन्स आहे हा. खतरनाक. एवढ्या जवळून कधीच नाही बघितलं. हात एवढे जवळ आहेत दोघं बघ. ले स्वप्ना भारी, केवढे जड आहेत ना. काय कलर्स वाटतात यार, एक नंबर. अमेझिंग एक्सपिरियन्स आहे, अमेझिंग. मजा आली. आणि आपल्याला पर तिकीट 375 IDR पडलेत आणि आमचे टोटल आपले अराऊंड 4,000 गेले असतील. 4,000 INR गेलेत म्हणजे. पण खूप भारी एक्सपिरियन्स होता.
हा एक्सपिरियन्स कुठेच मिळणार नाही. हा फीड मस्त करताना होतं. ते भारी होतं जास्त. असं हातामध्ये घ्यायला हातामध्ये देतात आणि घेऊन त्याच्यावर कोण फीड करायला देतं. सो भारी एक्सपिरियन्स होता हा. नक्की या. म्हणजे आम्ही काही प्लॅन कॅन्सल केले जसं का माउंट बतूर, नुसा लॅम्बॉंगन जायचं वगैरे, हे प्लॅन तिकडचे कॅन्सल केले. त्यामुळे मग हे प्लॅन केले. सो तुमच्यावर आहे तुम्हाला कोणते प्लॅन करायचे. या. सीझन बघा आणि तसं या. आत्ता आपण आलो आहे खायला मी गॅकॉन बाली म्हणून एक इथे रेस्टॉरंट आहे. चांगलं रेस्टॉरंट आहे. हँगआउट आणि बिल पण कमी होतं आहे. आम्ही आधी इकडे बिल पे केलं आहे. ऑर्डर केलं आहे आईस चॉकलेट, डिमसम आणि हे चिकन नूडल्स चॉपस्टिक्सने खायला लागतं आहे. खायचे वांदे चॉपस्टिक्सने, नीट जमत नाही पकडायला. सो वी आर ट्राईंग न्यू थिंग्स इन बाली. या नूडल्सचे ना ऑर्डर करताना लेवल होते की किती स्पायसी असलं पाहिजे आणि रेटिंग्स होती 1 to 6. तर आम्ही बोललो की 3 मागूया म्हणजे मिडल ऑफ द, म्हणजे कमी स्पायसी पण असेल तर. एवढं स्पायसी होतं की ओढ झोंबलेत आणि घाम फुटलं. 6व्या लेवलचं स्पायसीला हे लोक दुसऱ्या दिवशी काय करत असतील. आमच्या जे निओ ग्लोबल कार्ड आहे त्याच्याने पैसे काढतोय तर ट्रान्झॅक्शन कुड नॉट बी प्रोसेस युझिंग दिस कार्ड असं येते. मे बी समथिंग इज रॉंग विथ दिस कार्ड. आम्ही जी कॅश आणली होती अराउंड 60,000 म्हणजे अर्धे जे डॉलर आणि अर्धे IDR कॅश आणली होती तर ती संपत आली आहे. अजून 3 दिवस तरी काढायचे आहेत बालीमध्ये. तर जिथे जिथे कार्ड चालवता येईल तिथे तिथे आम्ही निओ ग्लोबल कार्ड चालवतो आहे. कार्डचा कसा आपल्याला उपयोग होईल का विड्रॉ कॅश करायला किंवा आता कॅशचा जुगाड कसा करायचा ते आम्ही बघतो आहे. कॅश भेटले पाहिजे नाही तर हालत होईल आमची. कॅश नसेल इकडे तर काहीतरी मोठा प्रॉब्लेम पण होऊ शकतो. आणि ॲम्ब्रिजमध्ये आम्ही सकाळी बॅग्स ठेवल्या होत्या आणि फिरत होतो सगळीकडे. आणि तिथून आता बॅग घेतल्या आणि आपण आता आलो आहोत लेगियन बीचच्या इकडे आलो आहे. म्हणजे हे कुटाच्या साईडला आहे. कुटा आणि सेमियांगच्या मध्ये आहे. हा आहे आपला आजचा स्टे. यामध्ये आपल्याला मिळाल्या 2 वॉटर बॉटल्स. सो हा डबल बेड भेटला आहे आपला मस्त. हा फुल वॉर्डरोब मिळाला आहे. आपल्याला मिळाला आहे बाथ टब. म्हणजे हा एवढा मोठा बाथरूम आणि हा बाथ टब मिळाला आपल्याला. ऑल टॉयलेटरीज पण मिळाल्यात मस्त. आणि हा स्टे आपल्याला मिळाला आहे फक्त 2,60,000 IDR मध्ये. म्हणजे आपल्या याच्यात 1400 रुपयामध्ये फक्त हा स्टे मिळाला आजचा आपल्याला. इन्क्लुडिंग ब्रेकफास्ट. म्हणजे ब्रेकफास्ट, हॉट टब आणि एवढा चांगला रूम आणि या ॲम्युनिटीज. याला पूल पण आहे. आपण फ्रेश झालो आणि आता आलो आहे लेगियन बीचला. तो आपण जो स्टे घेतला आहे त्याचं नाव लेगियन विलेज हॉटेलमध्ये थांबलो आपण. जो आपला इश्यू झाला होता कॅशचा तो आम्ही सॉर्ट आऊट केला आहे. सर्व्हर डाऊन होता निओ ग्लोबलचा. पण हा इश्यू होतो हे जर आम्हाला अचानक झालं तर शेवटचे 2 लाख रुपये उरले होते आणि आम्ही कार्ड ट्रान्झॅक्शन करत होतो. पण जिथे तुला कॅश द्यायची असते तिथे कॅश तुम्ही देऊ शकता, दुसरं काय करू शकत नाही. सो स्वप्नालीने ते पण केलं आणि तिचं इंटरनॅशनल डेबिट कार्ड होतं HDFCचं ते पण अलाव करून त्याच्यातून कॅश काढले आधी आणि नंतर मग आम्ही निओ ग्लोबल कार्ड ट्रान्झॅक्शन चेक केलं तर ते पण निघाले. सो सॉर्टेड आहे. आता आपल्याकडे कॅश आहे आणि आपण एन्जॉय करू शकतो. एक नंबर कलर्स आलेत. रिफ्लेक्शन तर एक नंबर वाटतोय यार. भारी मिळाला हा सनसेट. सन तर दिसत नाही पण हे जे कलर्स बघायला मिळतात ना ते खूप भारी मिळतात यार. सो लेजियनमध्ये पण खूप सारे नाईट क्लब आहेत, बीच क्लब आहेत आणि रेस्टॉरंट्स आहेत जिथे तुम्ही हँगआउट करू शकता. सो मी रेकमेंड करेन तुम्हाला की ते लेजियन विलेज हॉटेल आहे तिथे स्टे घ्या
आणि ही लेन एक्सप्लोअर करा. हे एका रेस्टॉरंटच्या बाहेर लावलं आहे. जर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर ह्याच्यातून घेऊ शकता आणि बनवायला देऊ शकता. लॉबस्टर्स बघा केवढे मोठे आहेत. आणि गाईज हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बॅकपॅक विथ ब्रॅक्स आणि शेअर करा माझ्या व्हिडिओज. आणि आजचा दिवसाचा पूर्ण खर्च हा होता.